नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। दिनांक 20 मे 2026 रोजी इंदौर येथे स्थानिक नवकल्पनांपासून जागतिक प्रभावापर्यंत ब्रिक्स युवा उद्योजकतेसाठी भारताचा पुढाकार, श्रीमती रक्षा खडसे। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत इंदौर येथे आयोजित ब्रिक्स युवा उद्योजकता कार्यगट ब्रिक्स यूथ एंटरप्रेन्योरशिप वर्किंग ग्रुप बैठकीची सुरुवात उत्साहात झाली। 2 दिवसीय या परिषदेत ब्रिक्स देशांतील युवा उद्योजक, धोरणकर्ते, स्टार्टअप क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नवोन्मेषक सहभागी झाले असून युवा उद्योजकता, नवोन्मेष आणि शाश्वत विकासाला चालना देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे। युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा कार्यक्रम विभागामार्फत आयोजित या बैठकीचा उद्देश ब्रिक्स देशांमध्ये युवक केंद्रित विकास, ज्ञानविनिमय आणि परस्पर सहकार्य वाढवणे हा आहे। भारताच्या नेतृत्वाखाली युवकांना नवकल्पना आणि आर्थिक प्रगतीचे सक्रिय भागीदार बनवण्याचा संदेश या परिषदेतून देण्यात आला। स्वागत सत्रात केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आभासी माध्यमातून मार्गदर्शन करत युवा उद्योजकता ही आर्थिक परिवर्तन, रोजगार निर्मिती आणि नवोन्मेषाचा मजबूत पाया असल्याचे सांगितले। तसेच भारतातील स्टार्टअप परिसंस्थेने गेल्या काही वर्षांत घेतलेल्या वेगवान प्रगतीचा उल्लेखही त्यांनी केला। उद्घाटनपर भाषणात केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी युवक नेतृत्वाखालील उद्योजकता ही सर्वसमावेशक विकासाची प्रभावी शक्ती असल्याचे सांगितले। ब्रिक्स देशांमधील अनुभवांची देवाणघेवाण, सहकार्य आणि सक्षम उद्योजकता परिसंस्था उभारण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। स्थानिक नवकल्पनांपासून जागतिक प्रभावापर्यंत या विषयावरील विशेष सत्रात बोलताना श्रीमती खडसे यांनी ग्रामीण भाग, छोट्या शहरांतील आणि दुर्लक्षित क्षेत्रांतील तरुणांमध्ये मोठी क्षमता असल्याचे नमूद केले। योग्य संधी, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन मिळाल्यास हे युवा जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करू शकतात, असे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेचाही उल्लेख करत भारतातील युवा केवळ विकासाचे लाभार्थी नसून नवकल्पना, आर्थिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रमुख भागीदार असल्याचे स्पष्ट केले। तसेच युवा उद्योजकांसाठी स्टार्टअप एक्सचेंज कार्यक्रम, मार्गदर्शन मंच आणि ब्रिक्स स्तरावर धोरणनिर्मितीत तरुणांचा सहभाग वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित उद्योजकता, सामाजिक उद्योजकता तसेच हरित आणि हवामानपूरक व्यवसाय मॉडेल्सवर सखोल चर्चा होणार असून या चर्चांमधून ब्रिक्स देशांतील युवा उद्योजकतेसाठी नव्या सहकार्याचा मार्ग खुला होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे।